This is the third part of the very special episode of Bhadrakali Devi of Ganeshpuri. And as usual, Shenoy sir is going to guide us through the proceedings. And we are going to start with a prayer. We are going to start with a prayer to Ma Bhadrakali. I invoke her and seek her blessings. ॐ नमो Namo भगवते Bhagavate नित्यानन्दाय भद्रकाली पाहि मां भद्रकाली रक्षि मां भद्रकाली पाहि मां नित्यानन्द रक्षि मां नित्यानन्द पाहि मां भद्रकाली रक्षि मां सद्गुरुनाथ महाराज की जय. So in last two episodes we saw how Bhadrakali came to Ganeshpuri. Then we saw how she demanded that she wanted the sari to be draped around her, and a new murti was made. How the murtikar was identified, found, and the murti was made. Now we have reached where the Pran Pratishtha celebration festival was to be done. तर प्राण प्रतिष्ठाचा प्रोग्राम फिक्स झाला. रात्री मिसेस हिंगवाला, मिस्टर हिंगवाला, महेंद्रभाई हिंगवाला, त्यांचा मुलगा वगैरे फॅमिली येऊन टू टाइम वेस्ट नाही झाला पाहिजे म्हणून ते भद्रकालीच्या देवळाच्या वरांड्यामध्ये झोपले. तर पहाटेच्या 3च्या सुमारास वगैरे ना जोरजोरात घंटनाद, ड्रम म्हणजे वेगवेगळे वाजंत्री वाजायला सुरुवात झाली. आणि घोडा वगैरे जाताना कसा आवाज येतो ना, ॲनिमल्स पळताना जे आवाज येतात तसं मोठमोठा आवाज. मग देर वॉज लॉट ऑफ नॉईज हॅपनिंग. ती लोक उठली, काय झालं म्हणून. बिकॉज इट वॉज एज इफ देर इज अ वॉरच्या टाइमला आधीच्या जे दाखवतात ना शिवाजी टाइमला वगैरे वॉर होताना कसा आवाज येतो, ड्रम शंख वाजवतात, ड्रम शंखनाद वगैरे वाजवतात. सर्व असतात, ड्रम वाजवतात. तसं झालं. तर ते बघतात तर बाहेर काहीच नाही, अंधार आहे. तर वर बघतात ना तर आकाशामधनं एक फायरचा मोठा गोळा पृथ्वीच्या साईडला येतो. तो पृथ्वीच्या इकडे खाली खाली येतो आणि शेवटी ती भद्रकालीची जी नवीन मूर्ती बनवली आहे त्याच्यात हृदयात जाऊन तो विलीन होतो. अशी सो दे आर रिअली सरप्राईज की असं काय झालं, हे काय झालं की आकाशामधनं एक तर आगीचा गोळा येणं, खाली येणं, वेगवेगळ्या प्रकारचं वाजंत्री वाजणं, जसं की वॉर चालू आहे. इट वॉज लाईक दिस अनाउन्सिंग ऑफ अरायव्हल ऑफ भद्रकाली. जसं भद्रकाली अराईव्ह होताना जसं प्रिपरेशन होतात, भद्रकाली येणं हे साधारण येणं नाही. अदर गॉड्स मे कम विथ अ स्लो मॅनर, विथ लेस नॉईज अँड दिस. पण भद्रकाली जेव्हा येतं तर संपूर्ण धरती कापते म्हणतात, असं म्हणतात लोक. तर ती त्या अग्निरूपात येऊन ती त्या भद्रकालीच्या मूर्तीत विलीन होते. सकाळी जाऊन ते बाबांना म्हणतात, बाबा कल रात को ऐसा हो गया, हम लोग सब सोए थे तो बहुत जोर जोर से बज रहा था, सब तरह का आवाज, शंखनाद हो रहा था, नगारे बज रहे थे, अलग खूब आवाज आया, घोड़ा सवारी जा रहा था, हाथी जा रहे थे, ऊंट जा रहे थे, अलग अलग आवाज आ रहा था. और इसके बीच में हम बाहर आके देखा तो एक आकाश से एक बड़ा आग का गोला आया और वो भद्रकाली में विलीन. तो बाबा म्हणाले वो कैलाश भद्रकाली आहे, ती साधारण भद्रकाली नाही, ती कैलास भद्रकाली आहे. म्हणून तिकडे आता नाव तुम्ही बघितलं ना, मंदिराचं वाईट कैलास भद्रकाली म्हणून नाव दिलंय, त्यामुळे ते नाव आलं. तर ती आली आहे, तिचं व्यवस्थित तुम्ही प्राणप्रतिष्ठा करा. तर नारायण भटजीने म्हटलं की प्राणप्रतिष्ठाला बळी द्यावं लागतं. म्हणजे बळी नाही द्यायचं, फक्त हा बोट आहे ना ह्याला लहान कापायचं आणि ते रक्त त्या ओठाला लावायचं, नो बदल. असं करून मग ती देवीचं प्राणप्रतिष्ठा छानपैकी होतं आणि भद्रकाली गणेशपूरमध्ये परमनंट राहायला येतात. आता बाबाने भद्रकाळीचं महत्त्व, वज्रादेवीचं महत्त्व आम्हाला सर्व सांगितलं आहे. म्हणजे जे कोणी त्या काळी गणेशपुरीला यायचं त्या आधी ते विचारायचे, भद्रकाळीचं दर्शन घेतलं का. वज्रादेवीचं, वज्राबाई म्हणायचं, ते वज्रादेवी नाही म्हणतो, वज्राबाईचं दर्शन घेतलं का. तो इट वॉज अ कंपल्सरी की जे कोणी गणेशपुरीला बाबांच्या दर्शनाला यायचे ते आधी वज्राबाईचं दर्शन. वज्राबाई म्हणजे वज्रेश्वरी म्हणजे वज्रेश्वरीला उतरायचे. वज्रेश्वरातून देवळात ते लहान पर्वत म्हणता येत नाही, लहान पर्वतावर ते देऊळ आहे, तिकडे दर्शन घ्यायचे. त्याच्यानंतर परत गणेशपुरीला यायचे, गणेशपुरीला येऊन बाबांचे दर्शन घ्यायचे. बाबा कॅप्टन हातंगडीला विचारलं आम्ही की बाबा आणि भद्रकाळीचं रिलेशन काय. कॅप्टन हातंगडी म्हणजे बाबांवर जर व्यवस्थित पहिल्यांदा पुस्तक इंग्लिशमध्ये लिहिलं
ते कॅप्टन हतगडी आणि स्वामी चेतनानंद US होते. आणि दोघांनी मिळून नित्यान बाबावर पहिलं पुस्तक व्यवस्थित पुस्तक म्हणजे ही वॉज कॅप्टन हतगडी हे नेव्हीमध्ये होते आणि नेव्हीमध्ये ते सॅटर्डे संडेला सुट्टी असताना ती नेव्हीच्या युनिफॉर्ममध्ये बाबांच्या दर्शनाला यायचे, हाफ पॅन्ट घालून, कॅप वगैरे नेव्हीचं, व्हाईट पॅन्ट व्हाईट शर्ट असे आणि असे घालून ते यायचे. बाबांना खूप त्यांच्यावर प्रेम, खूप म्हणजे खूप असं ते यायचे. त्यांना विचारलं की बाबांचं आणि भद्रकालीचं रिलेशन काय? ते ते म्हणाले जर भद्रकाली त्यांना भेटायला येऊ शकते तर आपले बाबा हे महाकाळ आहेत. ते महाकाळच स्वरूप आहे ते. डोंट लुक ॲट हिम लाईक एन ऑर्डिनरी संत म्हणून एक महात्मा होते असे नाही. ही इज ॲक्च्युली शिवस्वरूप आहे. आणि वज्रादेवी काय? वज्रादेवी जरी ही खूप शक्ती देवता असेल तरी ती करुणामय आहे, ती प्रेममयी आहे. तर तिकडे आधी साधकाने तिच्याकडे जावं आणि तिची कृपा घ्यावी, तिचा आशीर्वाद घ्यावा. आणि तिचा आशीर्वाद झाल्यानंतर जेव्हा तुम्ही गणेशपुरीच्या एंट्रीला येतात, भद्रकाली कुठे ठेवलं त्यांनी? एंट्रीला ठेवलंय. गावाच्या एंट्रीच्या इकडे भद्रकाली उभी आहे. भद्रकाली काय करते? ती आग आहे, अग्नी आहे. ती तुमच्यामधले जे विकार आहेत, तुमच्याकडे जे जुनं संस्कार आहेत, वासनाच आहे, ती जाळून टाकते. ते सर्व जाणून झाल्यानंतर मग तुम्हाला शिवाची कृपा होते, सद्गुरूची कृपा होते. सद्गुरू त्याच्यानंतर भेटतात. म्हणून पहिला वज्रादेवीचं दर्शन, मग भद्रकाळीचं दर्शन आणि मग नित्यानंदाचं दर्शन, असा हा हे फ्लो होता. आणि भद्रकाली ही आम्ही लहानपणी त्यावेळी रिस्ट्रिक्शन होतं, आम्ही गाभाऱ्यात उभे राहून भजन म्हणायचे संध्याकाळच्या वेळी. हा नारायण भटजीचं एक स्टाईल होतं पूजा करण्याचे, खूप ब्युटिफुल स्टाईल होतं ते. 5-6च्या सुमारास कुंडात आंघोळ करायचे, नदीवर जायचे ते. ह्या कुंडात आंघोळ नाही करायचे, ते नदीवर जे आपल्या तानसा रिव्हर आहे ते, त्याला तेजा पण म्हणतात काही लोक. त्या रिव्हर बँकवर कितीतरी उष्णकुंड आहेत. काही कुंडाला नाव पण आहे, सूर्यकुंड आहे, चंद्रकुंड आहे, अनुसूया कुंड आहे. अनुसूया कुंडच्या बाजूलाच शंकराचं देऊळ आहे. त्या शंकराच्या पिंडीच्या खाली अत्रे ऋषींची समाधी आहे असे बाबा म्हणतात. का म्हणाले? एक वेळा ते जीर्णोद्धार करण्यासाठी गावकऱ्याने घेतलं आणि हाच भगवान मिस्त्री ते रिपेअरिंग करायला गेले. तर त्या लोकांनी ती पिंडी उचलून मग रिपेअरिंग करून परत बसवा म्हणून त्यांनी उघडायला गेलं, तर त्याच्यातनं मोठा साप आला आणि वेगवेगळ्या प्रकारचं सुवास आला त्याच्यामधनं. आणि तो सो फ्राईटनिंग, म्हणजे एकदम भीती वाटण्यासारखं तो वातावरण झालं. ते लोक पळत पळत बाबाकडे आले. हे अनुसूया कुंड थोडं लांब आहे, नदी पार करून जावं लागतं. बाबाकडे म्हणाले, बाबा असं झालं. बाबा म्हणाले, हात लावायला का गेलात तुम्ही? त्याच्या खाली अत्रे ऋषी तपस्याला बसलेत, ते डिस्टर्ब नाही करायचं तुम्ही. मग ते तसंच परत पिंडी ठेवा आणि परत क्लोज करा म्हणून ते तसं करून ते क्लोज केलं. तर त्या नदीच्या किनाऱ्यावर मी स्वतः बघितलंय, खूप कुंड आहेत गरम पाण्याचं, वेगवेगळ्या टेम्परेचर्स आहेत. काही एकदम उष्ण म्हणजे तुम्ही बोट टाकलं तर जळून जाईल. काही लोक त्याच्यात भात पण शिजवायचे. तर अनुसूया कुंड ते तिकडे आंघोळ करायचे आणि त्यांच्या हातात एक कळस असायचा. ते कळसमध्ये ते पाणी भरून यायचे आणि आधी ते वैकुंठ, जिकडे बाबांची आता समाधी आहे, तिकडे उभं राहायचे. उभं राहून त्यांचे जे बॉडी लँग्वेज जे होता आणि त्यांचं जे ओव्हरऑल जे त्यांचं हे होतं ना, जे फिलिंग यायचं की अशी योगिक बॉडी, म्हणजे एक ऋषी कसा येतो तसे ते यायचे आणि त्या बाबांच्या समाधीच्या समोर उभं राहायचं आणि ते काही मिनिटासाठी तिकडे ध्यान करायचे उभे राहून. मग तसंच यायचं आणि कैलास, जे बाबा शेवटी कैलासमध्ये राहायला आले, कैलासाच्या समोर उभे राहून ते परत ते ध्यान करायचे आणि मग तसंच येऊन ते इकडे भद्रकाळीच्या इकडून ते मग अभिषेक पूजा वगैरे सर्व हे संध्याकाळचं म्हणायचं. आणि त्यांची जेव्हा आरती होते होते ना, ती देवी ॲक्च्युली तुम्हाला बघितल्यावर ना शक्ती दिसायची त्याच्यात. त्यांचं जे आरती करायचं, त्यांचा जो केस होता, ते त्यांची दृष्टी होती, त्यांचं बॉडी लँग्वेज जे होतं, भयंकर शक्ती होती ती. ऑर्डिनरी आरती नव्हती ती. आरती व्हायची ना, ते खूप देवी तुम्हाला जागृत झाल्यासारखं असं फिलिंग व्हायचं. त्या प्रकारे ते आरती करायचे. आरतीच्या नंतर प्रसाद करायचे. मग काही लोक आपले तापत्रे त्यांना सांगायचे, ते त्यांना तापत्रेला ते काहीतरी निवारण सांगायचे. हे बाबांची समाधी झाल्यानंतर, जोपर्यंत बाबा होते तेव्हा तोपर्यंत त्यांनी हे केलं नाही. पण बाबांची समाधी झाल्यानंतर काही लोक विचारायला यायचे की मला हे त्रास आहे, तर ते देवीचा आशीर्वाद त्यांना द्यायचे आणि ते हे करायचे.
आजही तुम्ही जर बघितलं ना, ती संध्याकाळ गुरुवारी जी पालखी येते, ती पालखी समाधीच्या मंदिरानं सुरू होते, स्टार्ट होते, ते प्रोसेशनमध्ये येते. वाट थांबत थांबत लोक मध्ये मध्ये लोक त्यांची म्हणजे आरती करतात. शेवटी ती भद्रकाळीच्या समोर येऊन उभं राहते. ती भद्रकाळीच्या समोर शिव भद्रकाळीच्या घरासमोर येऊन उभा राहतात. देवी बाहेर येते. देवी बाहेर येते, त्यांचे पाय धुते, म्हणजे पादुकाचा अभिषेक होतो. त्यांना मग नैवेद्य देते, ती मग त्यांची आरती करते. दिस इज द टाइम यू शुड रिअली गो अँड सी. आत्ताचे भटजी कसे करतात माहिती, पण आधी जे भटजी करायचे ते खूप प्रेमाने करायचे. ही जे पालखी येण्याचा जो हा प्रकार होता, ते येण्याच्या आधीच घंटानाद व्हायचा. नारायण भटजी तर लाई वगैरे टाकायचे त्यांच्यावर, शुभ शुभ म्हणून लाई टाकून मग ती पालखी येऊन समोर उभा राहायची. मग ते बाहेर येऊन त्यांनी छानपैकी पादुका अभिषेक, आरती, नैवेद्य सर्व करून खूप छानपैकी बाबांचं स्वागत व्हायचं तिकडे. हे ज्यांना कोणी गुरुवारी जाता येतं संध्याकाळच्या वेळी, पालखीच्या वेळी, दे शुड विटनेस दिस. आणि ते समोरच्या साईडने विटनेस करायचं, वेर यू कॅन सी देवी ऑल्सो अँड बाबा ऑल्सो. पालखीच्या मधनं तुम्हाला देवी पण दिसते आणि बाबा पण दिसतात. आणि हे जर तुम्ही ते वातावरण बघितलं ना, मागे मावळता सूर्य, बाबा कसं दिसतात ते? बाबाची मूर्ती असते तिकडे. अच्छा अच्छा अच्छा. मूर्ती असते. आणि मागे त्या पालखीमध्ये छोटी बाबाची पालखीमध्ये. मूर्ती. आणि मागे मावळता सूर्यामुळे तो संपूर्ण आकाश ऑरेंज कलर झालेलं असतं. आणि पक्ष्यांचा नाद असतो. तो इट इज अ ब्युटिफुल मोमेंट. तो मोमेंट जर तुम्हाला विटनेस करता आलं ना, त्या भावनेने विटनेस करावं. ऑर्डिनरी विटनेस केलं तर काही नाही. ती देवी समोर आली, ती पूजा, शिवाचं आणि देवीचं जे मिलन होतं ते बघण्यासारखं ते असतं. त्याच्यानंतर ती पालखी जाते शालिग्राम स्वामीच्या इकडे. शालिग्राम स्वामीचं हे अटेंड करावं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही थोडंसं पुढे जाऊन ना शालिग्राम स्वामीच्या इकडे उभं राहायचं. जेव्हा देव तिकडे येतो तेव्हा ज्या शालिग्राम स्वामीचं जे वातावरण निर्माण होतं ना, ॲज इफ यू रिअली फील दॅट ही कम्स आउट अँड ही ऑफर्स हिज प्रेयर्स टू हिम. ते पण त्यांची आरती करतात. खूप छान वातावरण होतं. आणि शालिग्राम स्वामीचं आणि बाबांचं हे जे भेट होतात ना, त्यावेळी जी शक्ती निर्माण होते. दॅट्स अ टाइम इफ एनीबडी डिझायर समथिंग, समबडी इज इन ट्रबल. डिझायर म्हणजे मला पैसे दे, गाडी दे, घोडा दे असं नाही. तुम्हाला त्रास आहे आणि त्या त्रासला तुम्हाला काही मार्ग सापडत नाही. यू कॅन लिटरली सीक हिज ब्लेसिंग्स, की मला मार्ग दाखव. फायनली यू हॅव टू पुट युअर एफर्ट्स, यू हॅव टू वर्क हार्ड. तुमचं बुद्धी विवेक वापरावं. पण मार्ग जे सुटत नाही त्यावेळी जर तुम्ही त्या उभा राहिलात, त्यावेळी तुम्हाला तो देव तुमच्या मदतीला धावून येतो. कारण शालिग्राम येतो. शालिग्राम हा काय असा जसा शालिग्राम म्हणजे हा अग्निदेवता आहे. त्याची तपस्या ही अग्नीसारखी आहे, तेवढा पॉवरफुल आहे. बाबा म्हणायचे की शालिग्राम स्वामीने जर कोणाला शब्द दिला तर मी पण त्याच्यामध्ये पडत नाही. इट इज बिटवीन यू अँड शालिग्राम. ओनली ही कॅन रिव्हर्स इट. आय विल नॉट कम इन बिटवीन. तेवढा मोठा हा भक्त होता. तर तुम्हाला जर गुरुवारी जाता आलं, ते दोन तुम्ही विटनेस करा. आणि मी जे म्हणतो ते तुम्हाला खरोखर अनुभव येतो का बघा. त्याच्यानंतर पालखी परत मंदिरात जातात. अच्छा. तर असं हे टोटल भद्रकालीचं येणं, भद्रकालीच राहणं. वज्रादेवीचं जे देऊळ आहे ते आमच्या घराच्या समोर आहे. आणि घराच्या समोर असल्यामुळे ती देवीची दृष्टी आहे ती बाबा म्हणतात आमच्या घरावर आहे. कारण काय असतं, मोठं फॅमिली असतं तर थोडंसं किटकिट असतात बायकामध्ये. माझ्या आजोबांना माझ्या आईची बहीण म्हणजे मावशी, ती पण आमच्याच घरी दिली होती. तर त्रास व्हायचा त्यांना. तर बाबाकडे आले की बाबा असं आहे, आम्ही खूप गरीब आहोत, आम्ही काय करू. बाबा म्हणाले कशाला विचार करतो, दृष्टी आहे तुझ्या घरावर, ती सांभाळते, सर्व काही चांगलं होईल. आणि वज्रश्रीला ते म्हणायचे भद्रकाळीची मोठी बहीण आहे ती. मोठी बहीण इज अ सिम्बॉलिक. बहीण म्हणजे असं इट्स नॉट ब्रदर अँड सिस्टर लाईक. त्या वज्रेश्वरी देवीत तिचा जो स्पेअर आहे आणि भद्रकाळीचा स्पेअर हा वेगळा आहे. ती मोठी बहीण आहे ती. आणि भद्रकाळीचं स्पेअर, दोघांचं जर शक्ती एकच असेल तरी त्यांचं स्पेअर वेगळं असतं. जसं ती म्हणते की ही साधकाला प्रोत्साहन देऊन आतमध्ये आणणारी आहे वज्रदेवी. आणि भद्रकाळी काय, ही ती त्याच्यातले जे अवगुण आहे ते सर्व कापून टाकणारी आहे. तो प्रत्येक साधकाने
या भद्रकाली वज्रादेवीचं दर्शन घ्यावं आणि मग बाबांचं दर्शन घ्यावं आणि ती भावनाने त्या विश्वासाने घ्यावं, असं ती प्रथा आहे. आणि इट्स अ ब्युटिफुल, इफ यू सी दॅट स्टॅच्यू इज रिअली ब्युटिफुल. पण त्या काळी जी वज्रेश्वरी देवी होती, वज्राबाई म्हणावं, आणि जी भद्रकाली देवी होती त्यांचे डोळे खूप मोठे मोठे होते. बाबांना विचारलं एक वेळा आमच्या लोकांनी, बाबा असे का बनवतात, वाय डोंट यू मेक इट लुक. ते म्हणाल नाही, दृष्टी, मूर्तीची दृष्टी इम्पॉर्टंट असते. यू डोंट वॉन्ट ब्युटी. आता काय केलं, ती सर्व देवी लुक्स व्हेरी ब्युटिफुल, इव्हन भद्रकाली खूप ब्युटिफुल दिसते, छान दिसते ती. पण त्याकडे ती असं शक्ती भरलेली दिसायची. म्हणजे मूर्तीचे जे प्रभा आहे, मूर्तीचा जो पॉवर आहे तो तिच्या दृष्टीत आहे. तर तुम्ही दृष्टीला महत्त्व द्या. डोंट गो ऑन. टुडे पीपल हॅव चेंज, देर इज मोर एम्फसिस ऑन एक्सटर्नल ब्युटी, बट दॅट टाइम इट वॉज दी फोकस वॉज ऑन दी. नाही, पण शक्तीचं ज्या ज्या ठिकाणी शक्तीची प्रतिमा आहे किंवा मूर्ती आहे ते डोळे असे हेच असतात, म्हणजे एकदम पॉवरफुलच असतात, पॉवरफुल असतात. पॉवरफुलच असतात. दे आर रिअली हा. एंटरिंग यू. Yeah, but now things have little bit changed, so they are made to look more conducive to the present Yes. way of More people softer, living, more softer वगैरे. आता आम्ही लहानपणी भद्रकालीला बघायला डोळ्यात डोळे घालून बघायला खूप घाबरायचे. तेवढी ती भयंकर होती. पण खूप प्रेमळ आहे भद्रकाली, खूप प्रेमळ आहे. जो कोणी तिला बोलवतो त्यांच्यासाठी ती येते, धावून येते, आणि मुलाला जसं आई बघते तशी ती बघते. सो अशी ही देवी आली. बाबा जिकडे जिकडे होते ती शक्ती स्वरूप होते त्यांच्याबरोबर, आणि शेवटी भद्रकाली आपल्या गणेशपुरीत उभं राहायला आली. सो इज इट इज ग्रेट. तर खूप लहान याच्यात सांगायचा प्रयत्न केलं. याच्यामागे फिलॉसॉफी आहे, वज्रादेवीचं फिलॉसॉफी आहे, भद्रकालीचं फिलॉसॉफी आहे, शक्ती आणि गुरुतत्वाचं फिलॉसॉफी, हे सर्व खूप मोठं होतं ते. आणि ह्याच्यावर बरंचसं काही लिखाण आहे, पण पीपल कॅन रीड इट. आय हॅव टोल्ड ओनली अबाउट द इन्सिडेंट वेअर देवी कशी आली म्हणून. पण देवी आणि सद्गुरू आणि कृष्ण, आपल्या गणेशपुरीत कृष्ण आहे, पण भद्रकाली म्हणजे काळी आणि देवी हे एकत्र का असतात ते काय म्हणतात, एका साईडला देवी असते आणि एका साईडला कृष्ण असतं. कृष्णाचे पाठचं भाग बघितलं ना, म्हणून याला काल्या म्हणतात ना कधी कधी. मागच्या साईडला भद्रकाली असते, काली असते. कृष्ण एक साईड असतो तो काली असते, आणि राधाचं घराणं असतं ते काली उपासक असतात. ती जेव्हा चोरून कृष्णाला भेटायला जातात तेव्हा ते विचारतात, कुणाला कुठे चालीस ती, मी कालीची पूजा करायला जाते म्हणून ती वनात जाते. आणि तिच्यावर वॉच ठेवण्यासाठी तिचे रिलेटिव्ह जातात ना, तर कृष्णाच्या ऐवजी त्यांना काली दिसते. काली अँड कृष्णा आर वन, इट्स अ टू साइड ऑफ सेम शक्ती, असं लोक म्हणतात. सो दिस इज वेअर तुम्हाला भद्रकाली आणि कृष्ण हा गणेशपुरीत दिसायला येतो. थँक्यू. हे तुम्ही सगळं एवढं आम्हाला सांगितलंय. मला मी पण आता नक्की गणेशपुरीला जाईन, बट विथ अ डिफरंट आउटलुक, डिफरंट पर्स्पेक्टिव्ह इट विल बी. हे मी खूप आधी पब्लिश केलं होतं, नित्यानंदेश्वरी म्हणून. या पुस्तकाचं नाव आहे नित्यानंदेश्वरी म्हणून. आणि प्रॉब्ली इट वॉज नॉट डॉक्युमेंटेड. महेंद्र भाईने मला जेव्हा सांगितलं, इट वॉज नॉट डॉक्युमेंटेड, देन आय डॉक्युमेंटेड, आय प्रेझेंटेड इन दी बुक ऑल्सो. ही वॉज व्हेरी हॅपी टू सी की कोणीतरी हे डॉक्युमेंट केलं. टिल दॅट टाइम इट वॉज नॉट डॉक्युमेंटेड. आणि दी क्रेडिट फॉर दिस एंटायर थिंग गोज टू हिंगवाला फॅमिली, more particularly to Mahendrabhai Hingwala, because Mahendrabhai Hingwala told this entire thing to me, from whom I learned all this. त्यांच्याकडनं मला हे सर्व माहिती मिळाली. बरोबर. So the credit is totally, I am only a medium telling this. Yes. Yeah. So one should really go to Ganeshpuri. Yes, have a and we darshan. should experience this. Experience Bhadrakali आणि Devi and experience the महेंद्रबाईच्या हिंगवाल्याच्या वडिलांच्या हाताने 9 चंडी होम झाले तिथे. oh my 9 God. चंडी होम. आणि ते करणारे जोगळेकर गुरुजी हे गोकणमध्ये आहेत. गोकणमध्ये जोगळेकर हे महाराष्ट्रीयन फॅमिली गोकणमध्ये आहेत. मी त्यांच्या मुलांना भेटलो आहे, जे आमच्याकडे आले होते. नाही, त्यांनाच भेटलो मी, जोगळेकर गुरुंनीच भेटलो आहे. आणि त्यांनी म्हटलं की मला बाबाने बोलवून माझ्याकडनं 9 चंडिका होम करून घेतलंय. आणि जेव्हा चंडिका होम व्हायचं, त्याची जी आग यायची ना, याचं यज्ञकुंडाचं, ते देवळाच्या वरच्या लेवलपर्यंत ती आग व्हायची. थोडं मोठं चंडी होम व्हायचं. हिंगवाल्याच्या फॅमिलीने खूप काय केलंय देवीसाठी, देवीची खूप भक्ती केली आहे.
So I wish all of you get her blessings and her Absolutely. guidance. Absolutely. Yeah, we close here. Thank you, everyone. Yes, sir. And we say, Om Namo Bhagavate Nityanandaya Bhadrakali Mataya Namaha Sri Gurudev Datta Sadgurunath Maharaj Ki Jai. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती